हॅलो हॅलो यानंतर आपल्या देशाचे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व अनिल वाणी यांनी प्रियंका अनिल वाणी यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. तन्वी यानंतर रामूकाका शेळके उमेदवार व प्रभाग क्रमांक 4 चे सर्व उमेदवार यांच्यातर्फे व मंडळातर्फे सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय श्रीराम, जय जय श्रीराम. तसेच कदम महाराज गणपते भूपते प्रजापते सुवर्ण रत्न श्रीपते अष्टवदान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर हिंदवी स्वराज्य संस्थापक. बटन दाबायचंय. आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा आहे. काही वक्त्यांनी बेरोजगारीबद्दल विषय मांडला. बेरोजगारी म्हणून आपले केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जवळजवळ 70,000 कोटीचे व्यवसाय बिडकीन साईडला आणलेत आणि या साईडला सुद्धा MIDC डिक्लेअर झालेली आहे. जसं वाळूज इथून जवळ आहे तसं वैजापूर रोडला सुद्धा MIDC जाहीर झालेली आहे. तर या भागामध्ये नवीन उद्योग येतील आणि नवीन उद्योग आल्यानंतर आपल्याला रोजगारांचा प्रश्न सुद्धा संपेल. डॉक्टर कराड साहेब व सन्मान्य स्टेज, मी जास्त काही बोलणार नाही मित्रांनो. आपल्याकडं देशात मोदीजींची सरकार आहे, महाराष्ट्रात देवाभाऊ आहे आणि आपल्याला हा तिसरा इंजन चालू करायचा आहे. महानगरपालिकेत भाजपचंच सरकार यायला पाहिजे, हे तुमच्या हातात आहे. आणि पहिल्यांदा मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्याकडे 4 उमेदवार आहेत. तुम्ही पहिल्यांदा 4 मत देणार आहोत. ते लोकांना अजून कन्फ्युजन आहे. लक्ष द्या, मी कसं हे इलेक्शन कसं राहणार आहे. तुम्हाला दोघीचं एक मशीन राहायची, तुम्हाला एक बटन दाबायचं होतं, निघून जायचं. पण यावेळेस तुम्हाला 4 बटन दाबावं लागतील. 4 म्हणजे 4 मशीन असतील तिथं. देण्याकरता महानगरपालिका तत्पर पाहिजे, ते महानगरपालिका देत नाही. आणि याकरता जशी महानगरपालिका पहिल्यांदा सांगितलं की स्थापन झाली, तसं डॉक्टर साहेब या शहराचे महापौर राहिले. साहेबांना सगळं म्हणजे या पडेगावचा, भावसिंगपुराचा, नंदनवनचा पूर्ण गल्ली पाठ आहे. आणि दादा असं व्यक्तिमत्व आहे की सरपंचापासून या देशाच्या राजकारणात केंद्राचं मंत्रिपद दादांनी निभवलं. आणि 1978ला दादाची सुरुवात झाली आणि सरपंच झाले. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना म्हणजे दादा जर विद्यापीठ आणि सरपंचापासून पंचायत समिती असेल, बाजार समिती असेल, आमदार असेल, खासदार असेल, म्हणजे दादा तुम्ही आज कार्यकर्त्यांना बळ देणारं नेतृत्व आहे. आणि अशा आमच्या कार्यकर्त्यांना बळ भेटणार आहे. आज तुम्ही आलात, यातच आमचा विजय नक्की आहे. आणि मायबाप जनतेकडून एवढीच प्रार्थना करतो की आपण ही मोठी संधी भेटली आहे. दादा सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, तर आपल्याला देवाभाऊ संभाजीनगर मध्ये पडेगाव मध्ये काय असणार तुम्ही सांगायचंय. पडेगाव मध्ये हात वर करा, हात. पडेगाव मध्ये काय असणार जोरात. पडेगाव मध्ये काय असणार दादा नक्की. पक्षाचे ज्येष्ठ नेते, आपल्या देशाचे माजी
अर्थ राज्यमंत्री भागवत कराड साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या छत्रपती संभाजीनगर मार्केट कमिटीचे चेअरमन रामबाबा शेळके, आपले माजी चेअरमन बापू पठाडे, प्रशांतजी तारगे, करणसिंगजी काकस, अशोकजी मुळे, कैलास वाणी, निलेश धारकर, दीपक आडे, दीपक ढाकणे, चेतन तायडे, दीपक मुंडले, सचिन शिंदे, अमोल रुईवाले आणि वाणी यांनी आपल्याला सांगितलं की छत्रपती संभाजीनगरचा पहिला महापौर भारतीय जनता पार्टीचा व्हावा असं कोणाकोणाला वाटतं? वर हात करा बरं जरा. सगळ्यांना वाटतं? या 4च्या 4 उमेदवाराला कोण कोण मतदान करणार जरा वर हात करा. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डॉक्टर साहेब पगार कशाला बोलवलं आपल्याला ना? त्याचं कारण आहे तुम्ही का वर हात केले. मी तुमच्यापुढे तर 2 गोष्टी सांगणार आहे. मला पुढच्या सभेला जायचं की 2014ला या देशात सत्तांतर झाले आणि मोदीजीनं मला मंत्री केलं. माझ्याकडे खातं दिलं फूड अँड सिव्हिल सप्लाय खातं, म्हणजे अन्न नागरी पुरवठा खातं. मोदीजीने आमची बैठक बोलवून असं विचारलं की या देशामध्ये गरीब किती आहे, याचा जर आकडा आम्हाला द्या. सरकारजवळ जी आकडेवारी, त्या आकडेवारीप्रमाणे या देशाची लोकसंख्या 2011 प्रमाणे 125 कोटी आहे आणि आमच्याजवळची जी आकडेवारी होती त्या आकडेवारीप्रमाणे 80 कोटी लोक या देशामध्ये गरीब आहे. या बैठकीमध्ये श्रीमंत कोण आहे? जरा वर हात करा बरं. एकदा श्रीमंत कोण आहे? कोणी? आणि इकडे बोलत नाही. हा देश गरीबाचा का श्रीमंताचा? गरीबाचा देश आहे. आणि म्हणून गरीबाचा देश आहे. या देशाचे प्रधानमंत्री गरीब आहे. या प्रधानमंत्र्याचे वडील दामोदरदास मोदी रेल्वे स्टेशनवर चहा करायचे आणि मोदीजी कॅटलीमध्ये चहा घेऊन रेल्वेमध्ये विकायचे. म्हणजे या गरिबांना, प्रधानमंत्र्यांना गरिबी पाहिलेली आहे, गरिबाच्या गरजा त्यांना माहिती आहे आणि त्यामुळं गरीब कल्याणाचा एक अजेंडा या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काढला. गरीब कल्याणाचा अजेंडा. या देशातले 80 कोटी गरीब आहे. या गरीबाला आपल्या इतरांच्या बरोबर आपलं जीवन सहज जगता यावं म्हणून ज्या काही छोट्या छोट्या गरजा आहे त्या गरजा सरकारच्या वतीनं पुरवण्याचा अजेंडा या प्रधानमंत्र्यांनी तयार केला. काय गरजा होत्या? 2014ला सगळ्यात पहिलं काम काय केलं असेल तर जे 80 कोटी लोक गरीब आहे त्यांना 5 किलो राशन मोफत देण्याची योजना या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणलं. कोण कोण 5 किलो राशन उचल? जरा एकदा वर हात करून दाखवा. 5 किलो राशन. काही लाज वाटवली पाहत यायला. कोण कोण करते? उचल दाखवा हात वर करून. 5 किलो राशन आपल्याला गरीबाला द्यायला लागलेत. त्याच्यानंतर राशन दर दिलं. एवढं मोठं शहर आहे, या शहरामध्ये स्थलांतरित झालेले आपले अनेक गरीब कुटुंब आहेत. त्यांना स्वतःला राहायचं घर नाही, भाड्याच्या. मी 2च मिनिटात प्रस्तावनासारखं करतो आणि तुम्हाला मी 2च मिनिटात संपवतो. प्रभाग क्रमांक 4 महानगरपालिका निवडणुका 25-26च्या या जाहीर सभेसाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दादा दानवे साहेब, तसेच दुसरे माजी केंद्रीय मंत्री अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब, तसेच सभापती कृषी उत्पन्न बापू पठारे सर, रामू काका शेळके,
आमचे छावणीचे उपाध्यक्ष माजी प्रशांतजी तारगे, तसेच दुसरे उपाध्यक्ष माजी करणसिंगजी काकस, आमचे माजी मंडळाध्यक्ष अशोकजी मुळे, दुसरे माजी मंडळाध्यक्ष कैलासजी वाणी, आत्ताचे मंडळाध्यक्ष निलेशजी धारकर, आता इथं आलेले आपले बूथचे विस्तारक दीपकजी आडे, दीपकजी डाकणे, आपले शहराचे जिल्हा उपाध्यक्ष चेतन भैया तायडे, दीपकजी मुंडले, सचिन शिंदे, अमोल रविवाले, अनिल वाणी, शुभम मनगटे व संपूर्ण व्यासपीठ, समोर बसलेले माझ्या माता व भगिनी आणि समोर उभा असलेले माझे सर्व बंधू. दादा, तुम्ही इथं आलात, आमच्या शब्दाला मान दिला आणि आमचे शब्दाला याच्यामुळे मान दिला की सर्व नागरिकांची मागणी होती की दादाला फक्त आम्ही टी व्हीवर आणि मोबाईलवरच बघितलं, टी व्हीवर आणि मोबाईलच ऐकलं, परंतु एकदा दीपक भाऊ तुम्हाला आता कमळाची उमेदवारी मिळाली भारतीय जनता पार्टीकडून आणि तुम्ही एकदा खूप दादासोबत फिरलात. सर्वांनी माझे व्हिडिओ बघितले. तुमच्या प्रचारार्थ 6 महिने तुम्ही दादाकडे होता. आता तुम्ही दादाला एकदा आम्हाला दादाच्या संभाषण, दादाचं वक्तृत्व आम्हाला ऐकायचं आहे. म्हणून सर्वांच्या आग्रहानिमित्त मी पक्षाकडे मागणी केली की आम्हाला दादाचा जर वेळ मिळाला तर नक्कीच आम्ही त्यामध्ये ही छोटीशी सभा ठेवली आणि या सभेला संबोधित आपले दादा आणि दुसरे अर्थराज्यमंत्री आहे ते डॉक्टर साहेब हे करतीलच. परंतु मी दादा तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी आम्ही 25 ते 30 वर्षापासून, जेव्हापासून 18 खेडी आमची जी महापालिकेत विलीन झाली तेव्हापासून या ठिकाणी काही वेळा काँग्रेसची सत्ता आली आणि काही वेळा शिवसेनेची सत्ता आली आणि या शिवसेनेच्या सत्तेमध्ये 20 वर्षापासून आता रनिंग शिवसेनेची सत्ता आहे. यांचे नगरसेवक शिवसेनेचे असतात, यांचे सभापती शिवसेनेचे असतात, यांचे महापौर शिवसेनेचे असतात आणि गेल्या 15 वर्षापासून आमच्या पश्चिम विधानसभेमध्ये आमदार सुद्धा शिवसेनेचे आहे आणि आता ते आपले लाडके म्हणतात सर्व पालकमंत्री झालेले आहे. पालकमंत्री असताना सुद्धा आमच्या अजून प्रत्येक भागामध्ये लोक तहानलेले आहेत. त्यांची तहान कोणी भागवत नाही, पाणी मिळत नाही. कित्येक वेळा सांगितलं, प्रत्येक निवडणुकीत सांगतात की आम्हाला निवडून द्या, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, परंतु आजपर्यंत आमच्या प्रभागाची तहान हे राज्य करते आणि हे खुर्चीवर बसले सत्ताधारी करत नाही. दादा महापालिकेचे काय चुकलं आमचं? आम्ही महापालिकेत विलीन झालो, बरे होतो आम्ही ग्रामपंचायतमध्ये, ग्रामपंचायतीच्या आम्हाला सवलती मिळायच्या. महापालिकेत जाऊन आजही आम्ही जर शहरात कोणता व्यक्ती गेला आणि त्याने विचारलं तुम्ही कुठं राहता, आम्ही जर सांगितलं पडेगावला राहतो, तर तो व्यक्ती आजही सांगतो तुमच्या पडेगावला काही सुविधा नाही. अशा आम्हाला वेदनादायक शब्द लोकांचे ऐकावे लागतात. दादा आमच्या भागामध्ये, पडेगाव भागामध्ये दादा खूप मोठ्या प्रमाणात माजी सैनिक दादा आमच्या कॉलनीमध्ये, एक पूर्ण कॉलनी ज्यामध्ये किमान 1000-1200 घरं आहेत, ज्यामध्ये देशाचं संरक्षण करून आलेले लोक, माजी सैनिक कॉलनी असं त्या कॉलनीला नाव दिलं आणि त्या ठिकाणी सगळं माजी सैनिक कॉलनी राहतात. हे फक्त 50% दादा आणि अनेक 50% जे लोक आहे ते विविध कॉलनीमध्ये पसरलेले आहे. या कॉलनी पूर्णपणे भरली, त्या ठिकाणी जागा नाही आता प्लॉटिंगसाठी किंवा प्लॉटिंग संपलेली आहे. त्यामुळं आता जे रिटायरमेंट होत आहे ते विविध कॉलनीमध्ये ते पसरलेले आहे. परंतु दादा या माझी सैनिक कॉलनीमध्ये पाण्याचा पत्ता नाही. या कॉलनीचे लोक हंडा घेऊन असं बाजूला इथं बाजूलाच एक स्मशानभूमी आहे त्या ठिकाणाहून पाणी आणतात. काही लोकांनी महानगरपालिकेचे ड्रम लावून घेतले, ते ड्रमचे 2 ड्रमचे पैसे 3 दिवस आड पाणी येतं आणि त्या ड्रमचे पैसे त्यांना महिन्याला 1200 रुपये मोजावे लागतात. वार्षिकतेचं जर आपण पाणीपट्टी मोजली तर किमान 9,5-10 हजार रुपये वार्षिक पाणीपट्टी होते. दादा मला महाराष्ट्रातलं असं एखादं शहर दाखवा की जे ते पाणीपट्टी त्यांना वर्षाला 10-12 हजार रुपये, कुठलाही शहर दाखवा. असं कुठलंही शहर नाही. परंतु हे देशातून आलेले, देशाची सेवा करून आलेले सर्व माजी सैनिक यांना पाण्यासाठी जर इतका मोठा पैसा भरावा लागतो. अनेक
माजी सैनिक आहेत, तक्रारी घेऊन येतात पाण्यासाठी. फक्त माजी सैनिकाचा प्रश्न नाही दादा, हा संपूर्ण प्रभागाचा प्रश्न आहे. गेल्या अनेक सत्ताधाऱ्यांनी काय केलं, तीन नगरसेवक दादा